सोशल मीडिया व्हायरल झालेला भोंदूबाबा अशोक खरात, नाशिकचा भोंदूबाबा. तर आतापर्यंत खूप व्हिडिओ बघितलेच असेल मित्रांनो तुम्ही. अनेक महिलांसोबत कशा पद्धतीने कृत्य केले सर्वांनी बघितलंच असेल. तर महिलांनी कधीच जर आवाज उठवला असता, महिलासुद्धा त्याच्यामध्ये दोषी आहेत. काय असतं ना, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो. याच पद्धतीने महिलांनी सुद्धा अन्याय सहन केला. त्याच्या विरोधात जर आवाज उठवला असताना तर महिलासुद्धा कुठेतरी चुकल्या आहेत. तर ममता कुलकर्णी नेमकं काय म्हणतात, कारण काय आहे ना, मी म्हणे चला कधी कधी असतं आपल्या घरामध्ये लग्न असतं, मुलीची पत्रिका दाखवायची तिथपर्यंत ठीक आहे, पण त्याच्या बेडरूमपर्यंत कसे शिरतात. तुम्हाला डोकं नाही, पण आपण मराठी आहोत. तुम्हाला स्त्रियांमध्ये सर्वात मोठं असतं, आपण थर्ड विजन असतं. त्यांना आतूनच कळतं की समोरच्याच्या मनामध्ये काय आहे, म्हणून की तो आपल्याकडे कोणत्या नजरेने बघत आहे. तरीसुद्धा स्त्रिया सर्वप्रथम काय करतात, कोणाकडे हात दाखवले जातात. तुम्ही कोणाकडे तुमची पोथी दाखवतात, कुंडलिका दाखवतात, लग्नपत्रिका दाखवतात, पण तुम्ही बेडरूमपर्यंत शिरलात. 50 बायका वाचल्या असत्या जर महिलांनी आवाज उठवला असता तर. ममता कुलकर्णी यांनी काय सांगितलं, त्या बाबाच्या बेडरूमपर्यंत नव्हतं जायला पाहिजे. त्या बेडरूमपर्यंत का गेल्या, बेडरूममध्ये गेल्या तर गेल्या, त्यांच्यासोबत सगळं कृत्य का करत होता. कारण महिलेला एक सेन्स असतो, जो सेन्स असा असतो की एखादा पुरुष जर चुकीच्या उद्देशाने तुम्हाला टच करत असेल, स्पर्श करत असेल किंवा नजरेने सुद्धा बघत असेल तर महिलांना लगेच समजतं कशा पद्धतीने बघत आहे, चांगल्या नजरेने बघत आहे की वाईट नजरेने बघत आहे. पण एखाद्या पुरुषाने पकडलं, त्याचा पकडण्याचा उद्देश नेमका कसा आहे महिलांना लगेच समजतं. मात्र तरीसुद्धा त्या महिलांनी ही गोष्ट कळली नाही. बाबाला प्रोत्साहन म्हणजे प्रतिसाद देत होत्या. ममता कुलकर्णी यांचं मत असंही आहे की जर सुरुवातीला एखाद्या महिलेने त्याच्या विरोधात आवाज उठवला असता, तक्रार केली असती, त्याला झोडपलं असतं, कानपडीत वाजवले असते त्याच्यावाल्या, तर कदाचित 50 महिलांसोबत अशा पद्धतीचा प्रकार घडला नसता. ममता कुलकर्णी यांना वाटतं की एकीकडे आपण विचार केला तर त्यांना सांगितलं आहे खरं, पण तशा पद्धतीने असू शकतं. कारण त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की महिला त्या भोंदूबाबाच्या सगळंच ऐकत आहे, जसं सांगतो तसंच ऐकत आहे. महिला जर त्याच्या पाया पडत होत्या, जो प्रकार घडला आहे त्याच्याबद्दल गालाला हातसुद्धा लावत होत्या. मग हा सगळा प्रकार बघितल्यानंतर हा सगळा प्रकार कशाच्या माध्यमातून घडला आहे, का घडला गोष्टीचा विचार केला जर पद्धतीने त्यांच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल त्यांच्यामध्ये आलेली आहे. महिलेला गुंगीचं औषध देत होता, काहीतरी प्यायला देत होता, त्याच्यामुळे महिलांना मळमळ होते, चक्कर येते, त्यांच्या भावना उत्तेजित होत्या. मग त्यांना सामूहिक करून गोड बोलून कशा पद्धतीनं कृत्य करत होता. ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दिसतं आहे की प्रकरण वेगळंच आहे. ममता कुलकर्णी यांच्यासारख्या महिला पुढे येऊन आवाज उठवत आहे, अशा पद्धतीने प्रश्न विचारत आहे. ज्या पद्धतीने ममता कुलकर्णी यांनी प्रश्न पडला आहे त्याच पद्धतीने तुम्हालासुद्धा पडला असेल मित्रांनो. मैत्रिणींना कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपण कुणाला बदनाम करत नाही, आपला उद्देश फक्त एवढाच आहे की महिलांनी आवाज उठवायला पाहिजे नव्हता. आणि असे अशोक खरातसारखे असे खूप बाबा असतील, सांगू नाही शकत, पण महिलांनी सहन करायचं नाही. तुमच्याकडे वाईट नजरेने कोणी बघत असेल तर तिथंच त्याला ठोका, कानपडीत वाजवा, पण अशा अत्याचाराला बळी पडू नका आणि कोणावर विश्वास ठेवू नका, अशा भोंदूबाबाच्या नादाला लागू नका. तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.